हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. आज आपण बघणार आहोत उपग्रह म्हणजे काय आणि उपग्रह कक्षा कोणकोणत्या असतात. उपग्रह म्हणजे अशी अवकाशीय वस्तू जी एखाद्या मोठ्या ग्रहाभोवती परिक्रमा करते. जसे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि म्हणून पृथ्वी सूर्याचा उपग्रह आहे आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रहांचे नैसर्गिक आणि कृत्रिम असे दोन प्रकार पडतात. मानवाने सर्वप्रथम कृत्रिम उपग्रह अवकाशात 1957 मध्ये पाठवला. त्यावेळी सोव्हिएत संघाने स्पुतनिक 1 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. हा उपग्रह मानवी जातीच्या इतिहासातील पहिला कृत्रिम उपग्रह ठरला. 1958 मध्ये अमेरिकेने एक्सप्लोरर 1 हा आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. या घटनांमुळे अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात स्पेस रेस सुरू झाली. भारताने देखील अवकाश क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. 1975 साली आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह सोव्हिएत संघाच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा इस्रोचा पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आज वेगवेगळे उपग्रह अवकाशात कार्यरत आहे. त्यातील काही हे संप्रेषणासाठी, कम्युनिकेशनसाठी, काही वेदर फोरकास्टिंग, वेदर सॅटेलाइट्स म्हणून, काही नॅव्हिगेशन जसे GPS आणि नॅव्हिक सारखी, तर त्याचबरोबर दूरसंवेदन उपग्रह आणि सायंटिफिक मिशनसाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उपग्रह वापरली जातात. या उपग्रहांमुळे दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, शेती संशोधन, संरक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत. आता सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर उपग्रहांचे वेगवेगळी कार्य आहेत. काही उपग्रह हवामान निरीक्षण करतात, येतो. काही उपग्रह दूरसंचार आणि प्रसारणासाठी वापरले जाते, जसे टीव्ही, रेडिओ, इंटरनेट इत्यादींसाठी. काही उपग्रह नॅव्हिगेशनसाठी काम करतात, जसे GPS, ग्लोनॉस, नाविक इत्यादी. काही उपग्रह पृथ्वीचे फोटो आणि माहिती गोळा करतात, की जी माहिती शेती, नैसर्गिक संसाधने, शहर नियोजन, आपत्ती व्यवस्थापन यासाठी वापरली जाते. वैज्ञानिक अभ्यासासाठी ही उपग्रह वापरली जातात, जसे हबल टेलिस्कोप असेल किंवा आदित्य L1, चंद्रयान अशी हे जे आहेत ही वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरली जातात. आता ही उपग्रह विशिष्ट कक्षांमध्ये ठेवावी लागतात. मग आता ही कक्षा म्हणजे नक्की काय असतं? सॅटेलाइट्स ऑर्बिट्स म्हणजे काय असतं? तर ऑर्बिट्स कक्षा म्हणजे अवकाशातील एखाद्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूभोवती गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारा वक्राकार मार्ग. आता हा जो वक्राकार मार्ग आहे, हा कक्षा जी आहे ही कशामुळे ठरते? तर यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असतं गुरुत्वाकर्षण आणि दुसरं असतं ऑर्बिटल व्हेलॉसिटी. गुरुत्वाकर्षण 2 वस्तू नेहमी एकमेकींवरती गुरुत्वाकर्षण प्रयुक्त करत असतात आणि त्या एकमेकांना ओढल्या जात असतात. आणि दुसरी आहे गती. जर योग्य मोमेंटम मिळाला तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूभोवती विशिष्ट मार्गावर मार्गक्रमण करत राहते. आता जर वस्तू समान वस्तुमानाच्या असतील तर दोन्ही वस्तू एकमेकांभोवती फिरतात आणि ज्यावेळी कोणतीही वस्तू केंद्रस्थानी नसते आणि त्यावेळी बायनरी स्टार्स वगैरे यासारखं आपल्याला उदाहरण बघता येतं. पण जर वस्तूंचे वस्तुमान असमान असेल तर लहान वस्तू मोठ्या वस्तूभोवती फिरते. जसं चंद्र लहान आहे आणि तो पृथ्वीभोवती फिरतो, किंवा पृथ्वी आणि चंद्र ही जी प्रणाली आहे ही सूर्याभोवती फिरते. आता या कक्षांचे, ह्या ऑर्बिट्सचे प्रकार आहेत. अंतराळातील उपग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या कक्षांमध्ये ठेवली जातात. या कक्षा प्रामुख्याने 2 गोष्टींवरती ठरतात. एक असतं अल्टिट्यूड हाईट आणि दुसरं असतं स्टेबिलिटी स्थिरता. आणि त्यानुसार उपग्रह कक्षांचे प्रकार आहेत. जसे जिओस्टेशनरी भूस्थिर उपग्रह, लघु पृथ्वी कक्षा, लो अर्थ ऑर्बिट, मध्यम पृथ्वी कक्षा, मीडियम अर्थ ऑर्बिट, ध्रुवीय कक्षा, पोलार ऑर्बिट, सूर्य समांतर ऑर्बिट म्हणजेच सन सिंक्रोनस ऑर्बिट, उच्च विषम कक्षा, हायली इलेप्टिकल ऑर्बिट, जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट, सौर भ्रमण कक्षा, हेलिओसेंट्रिक ऑर्बिट आणि लॅग्रेंज पॉइंट्स किंवा लॅग्रेंज ऑर्बिट्स. यातलं पहिलं आपण घेऊयात, जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स म्हणजे भूस्थिर कक्षा. जिओस्टेशनरी कक्षा ही पृथ्वीच्या भूमध्य रेषेला, इक्वेटरला समांतर असते. या कक्षेतला उपग्रह पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याचा फिरण्याचा कालावधी हा पृथ्वीच्या फिरण्याशी जुळलेला असतो. यामुळे पृथ्वीवरून पाहिल्यावर हा उपग्रह नेहमी एका जागी स्थिर दिसतो. ही कक्षा पृथ्वीपासून साधारण 35,786 किलोमीटर उंचीवर असते. या कक्षेतले उपग्रह कायम एकाच प्रदेशावर लक्ष ठेवतात. दूरसंचार, टीव्ही, इंटरनेट, दळणवळणासाठी हे उपग्रह सर्वात जास्त वापरले जातात. हवामान उपग्रह देखील या कक्षेत ठेवले जातात, जेणेकरून एका प्रदेशाचे सातत्याने निरीक्षण करता येईल. अशा प्रकारचे 3 उपग्रह संपूर्ण पृथ्वीचे कव्हरेज देऊ शकतात. याचे फायदे आहेत की यांचा अँटिना कायम एकाच दिशेला ठेवता येतो.
24 तास सतत संपर्क उपलब्ध होत असतो. मोठ्या भूभागाचे कव्हरेज करता येते. पण काही तोटेही आहेत. जास्त उंचीमुळे सिग्नल पोहोचायला वेळ लागतो, ज्याला आपण लॅटेन्सी म्हणतो. जास्त उंचीवर सॅटेलाईट ठेवायचा आहे, त्यामुळे प्रक्षेपणामध्ये, लॉन्चिंगमध्ये खूप जास्त प्रमाणात खर्च येतो आणि भूमध्य रेषेपासून लांब असलेल्या प्रदेशामध्ये याचा कमी प्रमाणात उपयोग होतो. या कक्षेमध्ये भारताचे इन्सॅट, जीसॅट उपग्रह जसं इन्सॅट B1, जीसॅट 30, जीसॅट 31, जीसॅट 7A इत्यादी उपग्रह आहेत. त्याचबरोबर युरोपचा मेटिओस्टॅट वगैरे असे उपग्रह सुद्धा या जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये असतात. हे लघु पृथ्वी कक्षा, लो अर्थ ऑर्बिट. लघु पृथ्वी कक्षा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 160 किलोमीटर ते 2000 किलोमीटर उंचीपर्यंतची कक्षा. 200 किलोमीटरच्या खाली असलेल्या उंचीमध्ये वातावरण खूप दाट असल्याने उपग्रह तिथे टिकत नाही. साधारण 300 किलोमीटर पासूनच उपग्रह खऱ्या अर्थाने लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवली जातात. लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रहांचा वेग साधारण 7.8 किलोमीटर प्रति सेकंद 7.8 किलोमीटर प्रति सेकंद इतका प्रचंड असतो. ते पृथ्वीभोवती साधारण 90 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. म्हणजे दिवसाला जवळजवळ 16 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीच्या अगदी जवळ असल्याने डेटा पाठवणे सोपे असते आणि हे जलदही होते. उच्च गुणवत्तेचे फोटो, मोजमाप, अर्थ ऑब्झर्वेशन्स आपल्याला इथे यातून मिळते. पृथ्वी अवलोकन उपग्रह जे शेती, शहर नियोजन, संसाधनांचे नकाशे, आपत्ती व्यवस्थापनासाठी जी वापरली जातात, मुख्यतः ती लो अर्थ ऑर्बिटमध्ये असतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही लो अर्थ ऑर्बिटमध्येच आहे, ज्यामुळे तिथे ॲस्ट्रॉनॉटचे येणे आणि जाणे सोपे होते. या कक्षेत उपग्रह जलद गतीने फिरतात, त्यामुळे पृथ्वीचे विविध भाग प्रत्येक क्षणाला त्या उपग्रहासमोर असतात आणि प्रक्षेपणाचा खर्च इथे कमी असतो. पृथ्वीवरील छायाचित्रे खूप उच्च रिझोल्यूशनचे, हाय रिझोल्यूशनचे मिळतात. डेटा पाठवायला आणि घ्यायला विलंब होत नाही, लॅटेन्सी कमी असतो. वैज्ञानिक अभ्यास, हवामान निरीक्षण, कृषी अभ्यास यासाठी अशा प्रकारची उपग्रह आणि ही कक्षा उपयुक्त ठरते. तोटेही आहेत. प्रत्येक उपग्रहाचे कव्हरेज क्षेत्र लहान असते. संपूर्ण पृथ्वी कव्हर करण्यासाठी अशा अनेक उपग्रहांची जाळी कॉन्स्टलेशन तयार करावे लागते. याबरोबर वातावरणीय ड्रॅग असल्यामुळे उपग्रहाचे आयुष्य कमी ठरते किंवा ही कक्षा टिकवून ठेवण्यासाठी उपग्रहाला वेळोवेळी बूस्टर द्यावा लागतो. या कक्षेमध्ये नासाचा जर आपण बघितलं तर हबल टेलिस्कोप आहे, जी पृथ्वीपासून साधारण 550 किलोमीटर उंचीवर आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे साधारण 400 किलोमीटर उंचीवर आहे. त्याचबरोबर आपल्या भारताचे भारतीय अंतरिक्ष स्टेशन जे असणार आहे ते सुद्धा साधारण पृथ्वीपासून 400 ते 450 किलोमीटर उंचीवर असणार आहे. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची जी मालिका आहे, ज्यातील कार्टोसॅट, रिसोर्सॅट, ओशिओनोसॅट अशी जी उपग्रह आहेत, ही सुद्धा आपल्याला लो अर्थ ऑर्बिटमध्ये आणि सन सिंक्रोनस कक्षेमध्ये आपल्याला ती बघायला मिळतात. भारताचा पहिला खगोलशास्त्र उपग्रह जो ॲस्ट्रोसॅट आहे, हा साधारण 650 किलोमीटर उंचीवर आहे. तिसरी आहे ध्रुवीय कक्षा, पोलार ऑर्बिट्स. ध्रुवीय कक्षा अशी असते की उपग्रह उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव फिरतो. या कक्षेत उपग्रह पृथ्वीच्या अक्षाशी जवळजवळ 90 अंशाच्या झुकलेल्या मार्गावर फिरतो. पृथ्वी स्वतः फिरत असल्यामुळे प्रत्येक फेऱ्यात उपग्रह पृथ्वीचा वेगळा भाग कव्हर करतो. यामुळे ध्रुवीय कक्षेत असलेले उपग्रह जगातील सर्व भागांचे निरीक्षण करू शकतात. पृथ्वीवरील सर्व भाग इथे कव्हर करता येतात. अर्थ ऑब्झर्वेशन आणि वेदर मॉनिटरिंगसाठी अशा कक्षा उपयुक्त असतात. फॉरेस्ट, सागरी अभ्यास, खनिजे, शेती यांसारख्या अभ्यासासाठी ही कक्षा वापरली जाते. कमी उंचीमुळे वेग जास्त असतो. पाठवण्यासाठी, लॉन्चिंगसाठी ऊर्जा खर्च कमी लागतो. पण तोटाही आहे. तोटा म्हणजे हे उपग्रह कधी सूर्यप्रकाशात तर कधी पृथ्वीच्या सावलीत येतात. त्यामुळे ऊर्जा आणि तापमान नियंत्रण याकडे इथे लक्ष द्यावे लागते. फॉर एक्झाम्पल, जर आपण नासाचे काही अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स घेतले तर ती या कक्षेमध्ये असतात. इस्रोचे IRSP आणि कार्टोसॅट उपग्रह हे पृथ्वी निरीक्षणासाठी पोलार ऑर्बिट्समध्ये आहेत. चौथी कक्षा आहे सूर्य समांतर कक्षा, सन सिंक्रोनस ऑर्बिट. ही ध्रुवीय कक्षेचाच एक विशेष प्रकार आहे. या कक्षेत उपग्रह दररोज जवळजवळ त्याच स्थानिक सौर वेळेला पृथ्वीच्या त्या भागावरून जातो.
त्यामुळे छायाचित्रे सतत एकाच प्रकाशात मिळतात. साधारणपणे ही कक्षा 600 ते 800 किलोमीटर उंचीवर असते आणि उपग्रहाचा वेग हा 27,500 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड असतो. प्रत्येक वेळी एकाच सौरप्रकाशात फोटो मिळतात. जंगलतोड, शहरी विस्तार, शेती, हवामानातील बदल यांचा दीर्घकालीन अभ्यास करणे सोपे होते. सागरी अभ्यास, कृषी नियोजन, पर्यावरणीय अभ्यासासाठी ही कक्षा आदर्श मानली जाते. इस्रोचे कार्टोसॅट, रिसोर्ससॅट, ओशनसॅट, रिसॅट इत्यादी उपग्रह याच कक्षेत आहे. ओशनसॅट हा 705 किलोमीटर उंचीवर आहे, ज्याचा वापर समुद्री हवामान आणि जैवविविधतेच्या अभ्यासासाठी केला जातो. नुकतेच लॉन्च केलेले निसार सॅटेलाइट हा सुद्धा सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्येच आहे आणि हा साधारण पृथ्वीपासून 747 किलोमीटर उंचीवर आहे. निसार 12 दिवसांमध्ये संपूर्ण पृथ्वीचे कव्हरेज करतो, तर 14 ते 15 फेऱ्या प्रत्येक दिवसाला पृथ्वीभोवती मारतो. आहे मध्यम पृथ्वी कक्षा, मीडियम अर्थ ऑर्बिट. ही कक्षा लो अर्थ ऑर्बिट आणि जिओस्टेशनरी ऑर्बिट यांच्या मधोमध असते. उंची साधारण असते 2000 किलोमीटर ते 36,000 किलोमीटर पर्यंत. या कक्षेत उपग्रहांना पृथ्वीभोवती फिरायला लो अर्थ ऑर्बिट पेक्षा जास्त वेळ, पण जिओस्टेशनरी पेक्षा कमी वेळ लागतो. हे उपग्रह साधारण 12 तासांमध्ये पृथ्वीभोवती एक फेरी मारतात. या उपग्रहांचा उपयोग नॅव्हिगेशन, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम इत्यादींमध्ये होतो. GPS, त्याचबरोबर ग्लोनॉस, गॅलिलिओ आणि भारताचे नाविक यातील सर्व उपग्रह हे मीडियम अर्थ ऑर्बिट किंवा त्या जवळच्या कक्षेमध्ये असतात. त्यानंतर आहे हायली इसेंट्रिक ऑर्बिट. अत्यंत विषम कक्षा जी असते, ही कक्षा उपग्रहाची अशी कक्षा असते जी पूर्णपणे गोलाकार नसून खूप लांबट इलिप्टिकल असते. यात उपग्रह काही वेळा पृथ्वीच्या खूप जवळून पेरिजी फिरतो, तर काही वेळा खूप दूरवर अपोजी पोझिशनला जातो. यामुळे त्याचा पृथ्वीपासूनच्या अंतरात खूप बदल होत असतो. या कक्षेत उपग्रह पृथ्वीच्या काही भागांजवळ, विशेषतः उच्च अक्षांश भागांजवळ बराच वेळ थांबू शकतो. उपग्रह पृथ्वीच्या चुंबकीय पट्ट्यापासून काही काळ दूर राहतो, त्यामुळे संवेदनशील उपकरणे सुरक्षित राहतात. रशियाने या प्रकारचा मॉल्निया ऑर्बिटचा वापर करून उत्तर ध्रुवाजवळच्या भागासाठी संचार सेवा दिली आहे. नासाचा चंद्रा एक्स-रे टेलिस्कोप किंवा चंद्रा एक्स-रे ऑब्झर्वेटरी हा उपग्रह हेलिओमध्ये आहे. त्याचा पेरिजी हा 16,000 किलोमीटर व अपोजी 1,33,000 किलोमीटर आहे. कक्षेचा वापर उच्च अक्षांश भागांमध्ये दूरसंचार देण्यासाठी, खगोलशास्त्रीय निरीक्षणे करण्यासाठी आणि उच्च ऊर्जा विकिरण अभ्यास करण्यासाठी केला जातो. पुढचा आहे स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट. जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट्स म्हणजे ही एक विशेष प्रकारची दीर्घवर्तुळाकार इलिप्टिकल कक्षा असते. उपग्रहाला थेट जिओस्टेशनरी कक्षेत न सोडता आधी लो अर्थ ऑर्बिट सारख्या खालील कक्षेत सोडले जाते. मग त्याचे इंजिन चालवून हळूहळू त्याची कक्षा वाढवत नेतात. शेवटी उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पोहोचतो आणि या प्रक्रियेमुळे रॉकेटला थेट जिओस्टेशनरी ऑर्बिटपर्यंत जाण्याची गरज लागत नाही आणि या प्रक्रियेत इंधन आणि ऊर्जा वाचते. फॉर एक्झाम्पल, भारताचा जीसॅट हा उपग्रह याच पद्धतीने एरियन 5 रॉकेटच्या मदतीने सोडण्यात आलेला. त्यानंतरची कक्षा आहे हेलिओसेंट्रिक ऑर्बिट. सौरभ्रमण कक्षेत असलेले उपग्रह पृथ्वीभोवती नव्हे तर थेट सूर्याभोवती फिरतात. यासाठी उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर जावे लागते, म्हणजेच तो पृथ्वीची परिक्रमा सोडून सूर्याभोवतीच्या कक्षेत प्रवेश करतो. या कक्षेतले मिशन मुख्यतः ग्रहांचा अभ्यास, प्लॅनेटरी स्टडीज करण्यासाठी आणि त्याचबरोबर सोलार ऑब्झर्वेशनसाठी या प्रकारची मिशन्स ही वापरली जातात. मार्स मिशन, व्हीनस किंवा मर्क्युरी अशा मिशन्समध्ये सुद्धा या ऑर्बिटचा वापर केला जातो. या कक्षेत जाण्यासाठी रॉकेटला खूप जास्त ऊर्जा द्यावी लागते, कारण उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त व्हायचे आहे. सूर्याच्या जवळच्या वायू आणि विकिरणांचा अभ्यास करण्यासाठी नासाचे पार्कर सोलार प्रोब किंवा नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे असलेले सोलार ऑर्बिटर्स इत्यादी ही या कक्षेमध्ये असतात. त्यानंतर आहे लॅग्रेंज बिंदू. जेव्हा दोन मोठ्या वस्तू, उदाहरणार्थ सूर्य आणि पृथ्वी, आपापल्या गुरुत्वाकर्षणाने अवकाशावर परिणाम करतात, तेव्हा काही ठिकाणी असा संतुलन बिंदू तयार होतो की जिथे ठेवलेला उपग्रह स्थिर राहू शकतो. या बिंदूंना लॅग्रेंज बिंदू असे म्हणतात.
सूर्य आणि पृथ्वी अवस्थेत असे 5 बिंदू आहेत ज्यांना L1 ते L5 असे नंबर्स दिले जातात. L1 ही जी कक्षा आहे ही कक्षा साधारण पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावरती आहे. या बिंदूवर उपग्रह ठेवले तर त्याला सतत स्थिर दृष्टी मिळते. ग्रह किंवा पृथ्वीच्या सावलीमुळे निरीक्षणात अडथळा येत नाही. सूर्य आणि पृथ्वी L2 बिंदू जर आपण बघितलं तर इथे ठेवलेले उपग्रह दुर्बिणीसाठी उत्तम असतात, कारण तेथे पृथ्वीची सावली किंवा सूर्याच्या प्रकाशाचा त्रास होत नाही. त्यामुळे आपण जर बघितलं तर जेम्स वेब टेलिस्कोप हे L2 बिंदूवरती आहे आणि भारताचा आदित्य L1 हे जे आहे हे L1 बिंदूवरती L1 लॅग्रेंज पॉइंटवरती आहे. आपण आजच्या भागामध्ये वेगवेगळ्या सॅटेलाइट्स ऑर्बिट्स बद्दल आपण बघितलेले आहेत. अशाच माहितीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पसला.